आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते एपी बॉईज नेरुळे आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये SK स्टार 11 वाशीगाव या दोन टीम मध्ये बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. मी ते प्रशांत वाडकर आलाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन थोडंसं कमी होतं, डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. तिसऱ्या रनसाठी कॉल आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला कुठलंही खातं न खोलता फलंदाज क्रमांक पहिला राकेश भोई येतोय. गोलंदाज प्रशांत वाडकर. प्रशांतचा हा बॉल कव्हरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु या क्षणाला पॉइंटचा फिल्डर जजमेंट या ठिकाणी षटकातले रनआउटची संधी होती, परंतु ही संधी देखील गमावली. बॅकअपसाठी फिल्डर होता. शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ज्या फटक्याची मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती, लाईन मिस केल्यानंतर लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसांना पाहायला मिळतोय आणखीन एक हवाई सफर. वन हँडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. स्किल चांगली वापरत, वेग भन्नाट होता, परंतु या भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जसा टप्पा पडला या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे, फिल्डर तैनात होता. रणजित जाधवने टिपला हा झेल आणि तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. टीम SK स्टार वाशीगाव या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. अमोल बॉल खाली टिपलाय हा झेल. पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक केलं रोनित पायने. एक चौकार आल्यानंतर रोनितचा हा बॉल झेलची संधी होती, परंतु झेल सोडलाय. आदेशचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग अप्रतिम. घुटना टेक और त्याच्या माध्यमातून होते ही चूक, परंतु रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तेजस पालकर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेने, परंतु सेकंड अटेम्प्टला टिपलाय हा झेल. सज्ज होतोय. लॉफ्ट केलाय सूरजने पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. अक्रॉस द लाईन होऊन स्ट्रोक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईन. पुन्हा एकदा बिगिट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. रन मिळतील 4. पाहता पाहता एक जर उपस्थित नसेल तर टॉसविन आधी. कार्तिकचा पहिला बॉल लेगस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल. फुलटॉस. आपल्या अनोख्या शैलीमध्ये रणजित जाधव ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और सिक्सर देख सर 6 रनसाठी हा षटकार. हाफ ट्रॅकर होता, उडवलाय. टायमिंग चांगलं होतं. धीम्या गतीचा हा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक आक्रमण आणि फक्त आक्रमण. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय एक सिंगल, परंतु या क्षणाला मिस फिल्डिंग. हा चौकार आपल्याला पाहायला. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात. टिपल्या हा झेल आणि फलंदाज स्वप्नील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे. 2 फिल्डरच्या मधून चेंडू चाललाय 4 रनसाठी आज चौकार. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आवश्यकता अजूनही आहे. फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली बॉलर नयनने, परंतु या पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा बॉल प्रत्युत्तर देऊ शकला नाही. बॉल 11. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी. प्रयत्न तर जरूर चांगला केला होता फिल्डर तेजसने, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. फक्त आणि फक्त एकच धाव. हाय व्होल्टेज मॅच, एक बिग फाईट. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. एक बॉल आणि आता 10 रन. 1 बॉल आणि 10 रन. सामना जिंकलाय. फलंदाज होतोय रणजित जाधव बाद आणि ही मॅच जिंकली SK स्टार 11 वाशीगाव या टीमच्या माध्यमातून. आणि